दिनांक 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये साक्षरता सप्ताह साजरा करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहेत. साक्षरता सप्ताहा अंतर्गत दिवसनिहाय कोणते उपक्रम घ्यायचे आहेत आणि अहवाल कोणत्या नमुन्यामध्ये सादर करायचा आहे हे जाणून घेऊया आताच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये मी दीपक चांदुरे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. माननीय संचालक, शिक्षण संचालनालय, योजना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे द्वारा प्राप्त आदेशाप्रमाणे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून साक्षरता सप्ताह संपूर्ण राज्यामध्ये दिनांक 1 ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये साजरा करायचा आहे. या पत्रामध्ये सांगण्यात आले आहे की उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सध्या सुरू आहे. या अंतर्गत केंद्र शासनाकडून जनजन साक्षर व राज्य शासनाकडून साक्षरतेकडून समृद्धीकडे ही घोषवाक्य देण्यात आलेली आहे. साक्षरता सप्ताह अंतर्गत कार्यनियोजन वेळापत्रक देण्यात आलेले असून याप्रमाणे दिनांक 1 सप्टेंबर रोजी उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रसार प्रचारासाठी परिसंवाद किंवा बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 2 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावर उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार प्रसारासाठी बैठकांचे आयोजन करायचे आहे. दिनांक 3 सप्टेंबर रोजी विद्यार्थी व शिक्षकांच्या सहभागाने रॅली किंवा प्रभात फेरींचे आयोजन करायचे आहे. यामध्ये साक्षरता कार्यक्रमाविषयी माहितीपर बॅनर आणि बोर्ड्स प्रदर्शित करायचे आहेत. दिनांक 4 सप्टेंबर रोजी साक्षरता कार्यक्रमाविषयी माहितीपर पथनाट्याचे आयोजन करायचे आहे. दिनांक 5 सप्टेंबर रोजी पोस्टर्स, घडीपत्रिका, भित्तिचित्रे यांच्याद्वारे नवभारत साक्षरता कार्यक्रमाविषयी जनजागृती करायची आहे. दिनांक 6 सप्टेंबर रोजी सर्वांसाठी शिक्षण या विषयावर वादविवाद स्पर्धा व चर्चासत्रांचे आयोजन करायचे आहे. दिनांक 7 सप्टेंबर रोजी साक्षरता विषयक जनजागृती करण्याकरिता लघुपट दाखवणे किंवा कम्युनिटी रेडिओ सारख्या साधनांच्या माध्यमातून जनजागृती करायची आहे. तर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनी अर्थात 8 सप्टेंबर रोजी साक्षरता दिनाचे आयोजन करत असताना नवसाक्षरांचा सन्मान करायचा आहे. त्यांना मनोगत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून द्यायची आहे. ज्या गावांमध्ये अद्यापपर्यंत साक्षरता वर्ग सुरू करण्यात आलेला नाही तेथे साक्षरता वर्ग सुरू करायचे आहेत. तसेच नवभारत साक्षरता कार्यक्रमाविषयी विविध स्पर्धांचे विद्यार्थ्यांकरिता आयोजन करायचे आहे. साक्षरता सप्ताहाचा अहवाल आता आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नमुन्यामध्ये सादर करायचा आहे. यामध्ये आपल्या शाळेचे व तालुक्याचे नाव लिहून प्रत्येक दिवशी कोणता उपक्रम घेतला आणि त्या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्यांची संख्या आपल्याला नमूद करायची आहे आणि त्याबद्दल अधिक माहिती शेरा या रकान्यामध्ये लिहून संपूर्ण सप्ताहाचा संकलित अहवाल आपल्याला तालुका स्तरावर सादर करायचा आहे. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण विषय घेऊन लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजच्या माध्यमातून. धन्यवाद.